नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे आणि मी दिवसभर उपवास धरला होता. तर आता उपवास सोडण्यासाठी आपण स्पेशल थालीपीठाची रेसिपी करणार आहे. तर चला आपण थालीपीठाची रेसिपी पाहूया. चला तर मैत्रिणींनो, आपण थालीपीठासाठी कोणते कोणते पीठं घेतले ते बघूया. मी बाजरीचे पीठ, ज्वारीचे पीठ आणि बेसन पीठ आणि थोडंसं गव्हाचं पीठ घेतले, थोडंसं चिकटपणा येण्यासाठी, आणि त्याच्यामध्ये हळद आणि तिखट मीठ टाकून घेतलेले. तर आपण वाटणाची तयारी करूया. इथं मी त्याच्यामध्ये वाटण टाकण्यासाठी मिरची, लसूण, कोथिंबीर आणि थोडासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे. तर चला आपण हे वाटण करून घेऊया. बघा इथं मैत्रिणींनो, आपण वाटण करून घेतलेले आहे. त्याच्यामध्ये आता आपण टाकून घेऊया आणि ह्याच्यामध्ये थालीपीठामध्ये आपण भरपूर अशा प्रमाणात बारीक चिरून कांदा टाकणार आहे. तर चला बघूया. चला मैत्रिणींना, इथं मी 5-6 कांदे घेतलेले आहेत. आपण थालीपीठामध्ये टाकण्यासाठी बारीक कांदा चिरून घेऊया. कांदा टाकलं की मस्त लागतं, टेस्ट येते कांद्याने. आपण भरपूर बारीक कांदा चिरून घेणार आहे. बघू शकता मैत्रिणींना, आपले सर्व कांदे असे बारीक चिरून झालेले आहेत. आपण आता ते पिठामध्ये मिक्स करून घेऊया. हे सर्व पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. असं सगळे जिन्नस त्या पिठाला लागले पाहिजेत. तर मैत्रिणींना, अशा पद्धतीने आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता हे पीठ आपण 10-15 मिनिटं रेस्ट करायला ठेवूया, मग आपण थालीपीठ थापून घेऊया. चला तर मैत्रिणींना, अशा पद्धतीने 15 ते 20 मिनिटं आपलं पीठ भिजलेलं आहे. आता आपण थालीपीठ करून घेऊया. तर अशा पद्धतीने तवा तापत ठेवलेला आहे आणि असं कॉटनचा सुती कापड घ्यायचं थालीपीठ करण्यासाठी, पाण्यात भिजवून, आणि नंतर त्याची घडी घालून असं ठेवायचं आहे. असं लय पण पातळ नाही ठेवायचं, जास्त घडीचं ठेवलं की तव्याला चिकटत नाही कापड, आणि थालीपीठ पण इझिली निघतात. असं थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आहे. पीठ लय असं लूज पण नाही मळायचं, लय घट्ट पण नाही मळायचं, लय पातळ पण नाही मळायचं, मध्यम कन्सिस्टन्सी ठेवायची. अशा पद्धतीने पाणी लावून पातळ थालीपीठ थापून घ्यायचे. बघू शकता. लय पातळ पण नाही करायचं, लय जाड पण नाही करायचं. गॅस थोडा मोठा करते म्हणजे तवा जास्त जाळपल. तवा तापला म्हणजे खरपूस थालीपीठ भाजले जातात. नंतर बारीक गॅस करायचा आहे थालीपीठ टाकल्यानंतर, म्हणजे आपलं थालीपीठ करपणार नाही. तर अशा पद्धतीने आपण थालीपीठ तापून घेतलेले मध्ये होल पाडायचे. आधी आधी थोडंसं तव्याला तेल लावून घ्यायचंय, म्हणजे खाली थालीपीठ चिकटणार नाही.
आणि अशा पद्धतीने थालीपीठ टाकून घ्यायचे. बघू शकता. आता थोडंसं याला कडाने तेल सोडून घ्यायचे तर कडा मोकळ्या होण्यासाठी. अशा पद्धतीने थालीपीठाची एक साईड भाजून झालेली खरपूस. आता दुसरी बाजू भाजून घेऊया. तर बघू शकता मैत्रिणींना, अशा प्रकारे आपल्या दोन्ही बाजू थालीपीठाच्या भाजून झालेल्या आहेत. तर हे आपण थालीपीठ काढून घेऊया. अशाच पद्धतीने आपण सर्व थालीपीठ करून घेऊ. चला तर मैत्रिणींना, आपले सर्व अशा प्रकारे थालीपीठ तयार झालेले आहेत. त्याच्याबरोबर मी लाल पावट्याची उसळ केलेली आहे खाण्यासाठी. तर तुम्ही दही संग सुद्धा खाऊ शकता. तर बघू शकता कसं झालेलं आहे थालीपीठ, कडक आणि मस्त कुरकुरीत झालेले आहेत. ते या तुम्ही पण उपास सोडायला, तुम्ही पण या खायला. उपास सोडण्यासाठीच मी थालीपीठ केलेले आहेत. चला तर मैत्रिणींनो, आपल्याला तर तुम्हाला थालीपीठाची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओसाठी. तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय. चला तर मैत्रिणींनो, आपले सर्व अशा प्रकारे थालीपीठ तयार झालेले आहेत. त्याच्याबरोबर मी लाल पावट्याची उसळ केलेली आहे खाण्यासाठी. तर तुम्ही दही संग सुद्धा खाऊ शकता. तर बघू शकता कसं झालेलं आहे थालीपीठ, कडक आणि मस्त कुरकुरीत झालेले आहेत. ते या तुम्ही पण उपास सोडायला, तुम्ही पण या खायला. उपास सोडण्यासाठीच मी थालीपीठ केलेले आहेत. चला तर मैत्रिणींनो, आपल्याला तर तुम्हाला थालीपीठाची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओसाठी. तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय.